तर एकीकडे आपण बघितलंय बीडमध्ये मोर्चा निघालाय तर दुसरीकडे फडणवीस आणि आंबेडकरांमध्ये 1 तास खलबत्त झालेली आहे। तर सागर या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस आणि प्रकाश आंबेडकर यांची चर्चा होतीये। गेल्या 1 तासांपासून प्रकाश आंबेडकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर सध्या उपस्थित आहेत। आंबेडकर आणि फडणवीसांची इथं चर्चा होत आहे। तर थेट जाऊया आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडे। गणेश, आपण बघतोय की यावेळेस आंबेडकर आणि फडणवीसांमध्ये 1 तासांपासून खलबत्त होत आहेत। नेमकं आंबेडकरांनी फडणवीसांची का भेट घेतली या संदर्भात काही माहिती दिलेली आहे का? कारण आजचा दिवस महत्त्वाचा आहे। एकीकडे आपण बघतोय मूक मोर्चा निघालेला आहे बीडमध्ये आणि त्याच पार्श्वभूमीवर ही भेट आहे का? नेमकं या भेटीचं कारण काय? आज नक्कीच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतरची ही पहिलीच भेट म्हणावी लागणार आहे प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतची। कारण की गेल्या काही दिवसापासून बीड आणि परभणी ह्या दोन प्रकरणावरून आहे ते गृह खात्यांवर ताशेरे ओढले जात आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते। त्याचबरोबर ही भेट देखील सदिच्छा भेट म्हणून देखील सांगितलं जात आहे। मात्र बीड आणि परभणी या दोन घटना ज्या झाल्या आहेत आणि त्यानंतर गृह खात्यावर जे ताशेरे ओढले जात आहेत त्यामध्ये आरोप प्रत्यारोप आहेत ते सुरू आहेत विरोधकांकडून आणि त्याचमुळे कुठेतरी ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते। कारण की आज सर्व पक्षांकडून आहे खरं तर हा बीडमध्ये मोर्चा आहे तो निघालेला आहे। तर दुसरीकडे ही भेट याकडे महत्त्व लागलेलं आहे कारण की याच भेटीमध्ये आंबेडकर चळवळीतली काही लोक होती आणि त्याचमुळे या भेटीचं देखील अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे। बिलकुल, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय सागर